नमस्कार, मी रश्मी गोरे. मला आशा आहे आपण सर्वजण आपापल्या घरी सुरक्षित असाल आणि असेच सुरक्षित राहा, हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे. आपल्या आयुष्यामध्ये अगदी आपल्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत आणि आयुष्याच्या शेवटच्या प्रवासापर्यंत भरपूर प्रकारच्या व्यक्ती येतात आणि येताना त्या आपल्याबरोबर आठवणींचं गाठोडं आपल्याला देऊन जातात. बऱ्याच वेळा बऱ्याचशा व्यक्ती येतात की ज्या आपल्याला काही अनुभव देऊन जातात. काही लोक आपल्याला चांगला धडा शिकवून जातात आणि काही लोक आपल्याला आयुष्यभर साथ देतात. पण जी लोक आपली फसवणूक करतात किंवा आपण त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासघात करतात, अशा लोकांना माफ करणं आपल्याला खूप कठीण होऊन जातं. आणि त्या व्यक्तींना, त्या नकारात्मक विचारांना आणि आठवणींना आपण कधीही विसरू शकत नाही. प्रचंड त्रास होतो. माझ्या बाबतीतही असं व्हायचं. तुमच्या बाबतीत असं होतं का? जर होत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. माझं नाव रश्मी गोरे आणि आज मी तुम्हाला एक अगदी प्रॅक्टिकल, व्यावहारिक टीप देणार आहे, ज्यामुळे तुम्ही या सगळ्या नकारात्मक आठवणी, व्यक्ती, विचार आणि प्रसंगांना त्यांच्यावर मात करून तुम्ही आयुष्याच्या नव्या दिशेकडे वाटचाल करू शकता. जसं मी बोलले, आपल्या आयुष्यात बऱ्याचशा व्यक्ती येतात. जसं आपले आई वडील, आपली बहीण भावंड, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, आपले ऑफिसमधले कर्मचारी, आपली बायको, नवरा किंवा प्रियसी, प्रियकर, आपल्या बिझनेसमधले भागीदार, बरीचशी ओळखीची माणसं, आपले शेजारी आणि या समाजातली आसपासची आपल्या आजूबाजूची लोक, या सगळ्यांचा आपल्या जीवनाशी अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये संबंध येतो आणि त्याचा आपल्यावरती बऱ्याच अंशी परिणाम पण होतो. फक्त आपल्यावर नाही, आपल्या विचारांवर, वागणुकींवर, दृष्टिकोनावर, आपल्या संपूर्ण आयुष्यावर त्याचा पगडा असतो. बऱ्याच वेळा जसं आपले आईवडील, माझ्या आईवडिलांनी माझं संगोपन नीट केलं नाही. मला ज्या प्रकारचं वातावरण पाहिजे होतं तसं मला घरातून मिळालं नाही. ज्या प्रकारचं प्रोत्साहन पाहिजे होतं ते त्यांच्याकडून मला कधी मिळालं नाही. किंवा बऱ्याचशा लोकांचं असंही मत असतं, मला माझ्या आईवडिलांनी इंग्लिश मीडियममध्ये टाकलं नाही, आमची तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती, मला ज्या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये मला प्रवेश घ्यायचा होता तिथे मला घेता आला नाही, मला परदेशी जायचं होतं ते मला करता आलं नाही, किंवा मला ज्या ठिकाणी नोकरी मिळाली तिथे त्यांनी मला ती करू दिली नाही. त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत तू हे करू नको, तू ते करू नको, तुला हे जमणार नाही, आपल्याकडे कोणी केलं नाही, आपल्याकडे इतका पैसा नाही आहे, तुला कळलं पाहिजे, तू हे असं करू नको, या आणि अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये मूळ धरून बसलेल्या असतात. आपले बहीण भावंड, जर ते आपल्याशी लहानपणापासून एकमेकांमध्ये मत्सर, द्वेष असेल किंवा तेवढं प्रेम नसेल, बऱ्याच वेळा प्रॉपर्टी, जमीन जुमल्यावरून देखील वाद होतात आणि मग फक्त ती नाती बोलण्यापुरती राहिलेली असतात, कारण त्या नात्यांमधला ओलावा कधीच निघून गेलेला असतो. बऱ्याच वेळा आपले नातेवाईक, तू हे करू शकत नाहीस, तू हे करू नकोस, काहीतरी जगाच्या वेगळं करायचा प्रयत्न करतोयस, हे जमणार नाही, किंवा बरीचशी बंधनं आपल्यावर लागतात. पण त्यांच्या मुलांना मात्र प्रत्येक गोष्ट करण्यासाठी स्वातंत्र्य आणि स्वैराचार असतो. या गोष्टीचाही आपल्याला राग येतो. आपले बरेचसे मित्रमैत्रिणी, आपल्या शाळेमधले, महाविद्यालयातले, क्लासेसमधले,
जे आपल्याबरोबर चांगले वागत नाही, आपली चेष्टा उडवतात, मस्करी करतात, चार चौघांमध्ये आपल्याला खाली दाखवतात किंवा बळीचा बकरा बनवतात. या आणि अशा अनेक प्रकारच्या वाईट आठवणी असतात. किंवा आपले शिक्षक, एखाद्या विषयामध्ये एखादा विद्यार्थी चांगला नसेल किंवा मे बी आयुष्यामध्ये तो कुठल्या वाईट प्रसंगातून जात असेल, पण ते समजून न घेता तो आयुष्यात काहीच करू शकत नाही. तू या लायक नाहीस, तुला आयुष्यात काही जमणार नाही, अशा प्रकारे बोलल्यामुळे त्या मुलाच्या मानसिकतेवर त्याचा प्रचंड परिणाम होतो. इव्हन आपले ऑफिसमधले कर्मचारी जर आपल्याशी व्यवस्थित वागत नसतील, आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल कुजबूज करत असतील, त्या गोष्टीचा देखील आपल्याला त्रास होतो. आपल्या नवरा, बायको किंवा प्रियकर, प्रियसी जर त्यांनी आपली फसवणूक केली असेल, आपल्याला आयुष्याच्या या मार्गामध्ये त्यांनी दिलेली वचनं निभावली नसतील आणि अर्ध्या वाटेमध्ये आपला हात सोडून निघून गेले असतील, तर त्या गोष्टीचा देखील प्रचंड त्रास होतो, मनस्ताप होतो. आपल्या बिझनेसमधले साझीदार, भागीदार जर आपल्याला फसवलं असेल त्यांनी किंवा आपल्या मागे त्यांनी कटकारस्थानं केली असतील, या गोष्टींनी देखील प्रचंड त्रास होतो. आपल्या ओळखीची माणसं, शेजारी आणि हा समाज आणि आपल्या सभोवतालची माणसं यांनी दिलेल्या या अशा आठवणींमुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये घर करून बसलेल्या असतात. मित्रांनो, आठवणी या हत्तीच्या पायाप्रमाणे असतात आणि मनाच्या ओल्या मातीमध्ये त्या आपला ठसा अगदी कायमचा उठून जातात. त्यामुळे तो ठसा काढणं किंवा त्या व्यक्तींना, त्या नकारात्मक विचारांना, भावनांना आणि त्या प्रसंगांना विसरणं आपल्याला अशक्य होतं. प्रचंड वेदना होतात. ह्या सगळ्या इव्हन काही स्वप्न असतात की ज्यांचा आपल्याला खूप त्रास होतो. म्हणजे कुठून तरी आपण उंचावर गेलो आणि आपण तिथून पडतोय किंवा ॲक्सिडेंट होतोय किंवा अशा आणि अनेक प्रकारच्या गोष्टी किंवा भीती आपल्या मनात दाटून असते. मृत्यूच्या बाबतीत किंवा अशी स्वप्न पडतात, त्यांचा देखील त्रास होतो. आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना येतात. भय, राग, मद, मत्सर, चिंता, काळजी, इन्सिक्युरिटी, असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि या सगळ्याचा आपल्याला खूप त्रास होतो. जीवन अगदी असह्य होऊन जातं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे काहीही मार्ग नसतो, काही सुचत नसतं आणि आपण आयुष्याच्या या काळ्याशा डोहामध्ये, त्या भूतकाळामध्ये आपण परत परत जात असतो. हे म्हणजे अगदी अशा प्रकारे होतं की एखाद्या मेलेल्या व्यक्तीला आपण जेव्हा पुरतो, पण परत त्या आठवणी, भावना किंवा त्याबाबतचे प्रश्न आले तर परत परत ते उकरून काढावं तशा त्या आठवणीवरती येतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. जस्ट एकदा विचार करा की दर वेळेला ह्या गोष्टी आठवल्या, ती व्यक्ती समोर आली किंवा तिचं नाव जरी निघालं तरी आपल्याला ते सहन होत नाही. या सगळ्या गोष्टी एकदाच आपण संपवून टाकलेल्या बऱ्या नाही का? बरोबर ना? आणि यासाठीच मी तुम्हाला एक व्यावहारिक टीप देणार आहे. कारण ह्या ज्या आठवणी आहेत ना, हे म्हणजे अगदी आपल्या हातामध्ये आपण जळता निखारा धरलाय आणि या हेतूने धरलाय की जो आपल्याला दुसऱ्या कोणाकडे तरी टाकायचा आहे किंवा त्याला मारायचा आहे. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये किंवा या प्रक्रियेमध्ये हात कोणाचा जळतो? आपला. त्या दुसऱ्या व्यक्तीचा नाही, आपला हात जळतो आणि याचा त्रास आपल्यालाच होतो. आपण समजा आपल्या हातामध्ये पाण्याने भरलेलं मग आपण आपल्या हातामध्ये जग आपण जर धरला, किती वेळ आपण धरू शकतो? काही सेकंद, काही मिनिटं, काही तास, काही क्षणांमध्येच आपल्याला अगदी असह्य होतं. थोड्या मिनिटांनंतर आपल्याला त्रास होतो, वेदना व्हायला लागतात आणि
जास्त वेळ आपण धरलं तर आपल्याला सुन्नता येते. अशा वेळेस आपल्याला ती गोष्ट खाली टाकली पाहिजे, सोडून दिली पाहिजे. त्याप्रकारेच या सगळ्या आठवणी आपल्याला मागे सोडून द्यायला पाहिजे. त्या आठवणींचं गाठोडं जर आपण आपल्याबरोबर नेहमी आयुष्यामध्ये घेऊन चाललो तर आपण नेहमी भूतकाळातच वावरू. आपण कधी आपल्या भविष्यकाळाकडे वाटचाल करू शकणार नाही किंवा आपण आपल्या वर्तमान काळामध्येही आयुष्य पूर्णपणे जगू शकणार नाही. आणि म्हणूनच ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक व्यावहारिक सल्ला देणार आहे आणि जो तुम्ही केलात तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप मदत होईल अशी मला पूर्ण आशा आहे. माझा एक व्हिडिओ आहे लर्न टू लेट इट गो. त्याच्यामध्ये मी ह्याच गोष्टी सांगितल्या, पण बरीचशी लोकं माझ्याकडे त्यांनी मला संपर्क केला आणि मला बोलले की रश्मी, सांगायला ह्या गोष्टी खूप सोप्या वाटतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात असं करणं किंवा अशा व्यक्तींना माफ करणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आणि काही लोकांसाठी तर ती अगदी अशक्य गोष्ट आहे. पण मित्रांनो, या जगामध्ये अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. फक्त प्रयत्न केला पाहिजे आणि तोही मनापासनं. फक्त मी सांगते म्हणून नाही, कारण त्याने तुमच्या आयुष्यात बदल घडणार आहे. तुम्ही एखादा म्हणजे कोरा पेपर, एक ब्लँक पेपर तुम्ही घ्या, पूर्णपणे कोरा असा कागद तुम्ही घ्या. त्या कागदावरती तुम्ही जे काही तुमचे अनुभव आहेत, ज्या कोणी व्यक्ती आहेत त्यांची नावं लिहा. त्यांच्याशी जोडले गेलेले ज्या काही वाईट आठवणी आहेत, प्रसंग आहेत, ज्याचा तुम्हाला त्रास होतो, मनस्ताप होतो, ते सगळं तुम्ही लिहून काढा. मे बी तुमचे आईवडील असतील किंवा त्यांच्याबद्दल किंवा तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, नवरा असेल, बायको असेल किंवा कोणीही असू शकतं, की ज्या गोष्टी आठवल्यामुळे त्रास होतो त्या सगळ्या तुम्ही लिहून काढा. मे बी एक पान होईल, 2 पानं, 10 पानं किंवा 50 पानंही होतील. कारण जेवढा तुमचा आठवणींची शिदोरी मोठी तेवढी जास्त पानं होणार. पण वेळ लागेल, मला मान्य आहे या गोष्टीसाठी वेळ लागेल, पण हे केलं तर त्याच्यात तुमचंच भलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून काढा. एकदा का तुमचं लिहून झालं ते तुम्ही अजिबात वाचू नका. आणि ते सगळे पेपर्स, ते सगळे कागद तुम्ही एखादा तांब्याची कढई किंवा भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये ते जाळा. किंवा तुम्हाला जर जाळणं शक्य नसेल तर तुम्ही त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि ते डस्टबिनमध्ये टाका किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करा. पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही हे जाळलं तर जास्त फायद्याचं होईल. कारण तुम्ही जेव्हा ते जाळाल तेव्हा त्याच्या ज्या ज्वाला येतात त्या ज्वालांकडे तुम्ही बघा. कारण ह्या ज्या तुमच्या आतमध्ये धुमसत असलेला जो राग आहे, ज्या वेदना आहेत किंवा जो मत्सर, क्रोध आहे, तो सगळा जमदाग्नी आहे, तो त्या ज्वालांमधनं बाहेर पडतो आणि तुम्ही त्यातनं मुक्त होताय. आणि तुम्ही नक्की मुक्त व्हाल. या सगळ्या विचारांच्या सगळ्या गडबडीतनं किंवा या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही मुक्त व्हाल. पण हे नक्की करा. फक्त करताना तुम्हाला काही होणार नाही याची काळजी मात्र घ्या, कारण तुम्ही माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहात आणि तुम्हाला या गोष्टीचा फायदा व्हावा हाच माझा हे सांगण्यामध्ये उद्देश आहे. हे सगळं लिहिण्यामागे कारण आहे, कारण आपला मेंदू, आपले जे मज्जातंतू आहेत, आपल्या मेंदूला जो सिग्नल किंवा संकेत मिळतो तो सगळा या मज्जातंतूंद्वारे आणि न्यूरोट्रान्समीटरद्वारे आपल्या हातामध्ये येतो आणि तो आपल्या हातामधनं आपण तो त्या पेपरमध्ये सगळं लिहितो. त्यामुळे हे लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही ते डिजिटली तुमच्या कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये करू नका किंवा प्रिंटही नको. तुमच्या हाताने लिहून हे सगळं तुम्ही करा.
आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हाही प्रश्न असेल की रश्मी, हे खरंच वर्क होतं का? याने काही फरक पडेल का? मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नक्कीच फरक पडेल. माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा, नक्कीच फरक पडेल. यामध्ये तुम्हाला जस्ट मी एक छानसं एक्झाम्पल देते. मला एक सांगा, तुमचा एखादा 5 वर्षाचा म्हणजे एखादा लहान तुम्ही जर आईवडील आहात आणि तुमचा लहान मूल आहे, 5 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी आहे, आणि ते तुम्हाला एका प्लेन कागदावरती, कोऱ्या कागदावरती ते छानसं असं हार्ट ड्रॉ करतात आणि त्याला कलर करतात, हृदय आणि रंगवतात आणि तिथे मेसेज लिहितात की आई बाबा, मला तुम्ही खूप आवडता, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू मॉम, आय लव्ह यू डॅड. मला सांगा, तुम्हाला कसं वाटेल? छान वाटेल? खूप धन्य झाल्यासारखं वाटेल? कारण त्या एवढ्याशा जीवाला हे कळतं की मला माझं प्रेम कसं व्यक्त करायचं आहे, आणि त्याने जे व्यक्त केलेल्या त्याच्या भावना आहेत, जे प्रेम आहे, ते त्या कागदातनं तुमच्यापर्यंत पोहोचतं. कारण या शब्दांमध्ये ताकद असते आणि हे शब्दच आपल्याला त्रास देतात. दुसरं एक्झाम्पल देते. समजा तुमचा नवरा, बायको किंवा तुमचा प्रियकर किंवा प्रियसी तुम्हाला जर मेसेज पाठवते, SMS पाठवते किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवते, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझी खूप आठवण येते. तो मेसेज वाचल्यावर तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं. आयुष्यामध्ये, जीवनामध्ये एक स्फूर्ती येते, एक नवा उद्देश मिळतो, आयुष्य जगण्यासाठी एक दिशा मिळते, आयुष्य जगावंसं वाटतं, भरभरून जगावंसं वाटतं. याच्यामागे एक कारण आहे. कारण त्या शब्दांमध्ये त्या भावना आहेत, ते प्रेम आहे. म्हणूनच हे जे मी तुम्हाला लिहायला सांगितलं, त्या शब्दांमध्ये तो सगळा द्वेष, क्रोध, मत्सर, भय, असुरक्षितता त्या शब्दांमध्ये दाटलेली आहे, जी आपल्याला नकोय. जे एखादी वाईट गोष्ट आपल्याकडे असेल तर ती आपण आपल्या जवळ ठेवतो का? आपण आपल्या घरात ठेवतो का? नाही ना. मग हे तर तुम्ही तुमच्या मनात ठेवताय. म्हणूनच तुम्ही तुमच्या मनाचा कोपरा रिकामा करा. या सगळ्या गोष्टी तुमच्या मनातनं, तुमच्या आयुष्यातनं, जीवनातनं, तुमच्या मेंदूतनं पूर्णपणे काढून टाका. या प्रक्रियेने तुम्हाला मदत व्हावी, हाच माझा मनापासूनचा उद्देश आहे. आत्ताच आपण विजयादशमीचा सण साजरा केला. यामध्ये जसं आपण रावणाचं दहन करतो, तसंच आपल्या आतल्या रावणरूपी या ज्या भावना आहेत, त्या सगळ्यांचं आपण दहन करूया आणि ह्या सगळ्यातनं मुक्त होऊया. अंधकारमयी जीवनातनं आणि विचारांमधनं आपण मुक्त होऊन आयुष्याच्या नव्या वाटचालीकडे आपण पाऊल ठेवूया. हीच माझी परमेश्वराकडे तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना आहे. एकदा शेवटचं, जस्ट टू रिकॅप, आपल्याला आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी, जर आपल्याला कोणाला माफ करणं अशक्य होत असेल किंवा एखादी वाईट आठवण विसरणं शक्य होत नसेल, तर ही गोष्ट तुम्ही जरूर आणि जरूर करा. ही माझी मनापासून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण हे असं होतं ना की आपण आपल्या हातामध्ये जळता निखारा घेऊन दुसऱ्या कोणाला तरी मारण्यासाठी हातात पकडलाय, पण याच्यात आपलाच हात जळतो, हे विसरू नका. जसं की एखादा आपण ग्लास हातात पकडलाय, जार पाण्याने भरलेला, तो आपण जास्त वेळ नाही पकडू शकत. काही ठराविक काळानंतर आपल्याला तो खाली ठेवावा लागतो. त्या प्रकारे हे आठवणींचं गाठोडं तुम्ही आता बाजूला करा, त्यातून मुक्त व्हा आणि ह्या सगळ्या गोष्टी लिहा
आणि त्या कागदांना तुम्ही त्या कागदांचं ज्वलन करा, जेणेकरून तुम्ही त्यातनं मुक्त व्हाल आणि तुम्हाला खूप मानसिक समाधान आणि मानसिक संतुलन लाभेल. शांतपणे तुम्ही झोपू शकाल. रात्री बिछाण्यावर पडल्यानंतर विचारांच्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकणार नाही आणि तुम्ही आयुष्यामध्ये जे काही करायचे पूर्णपणे मनापासून तुमच्या पूर्ण प्रतिभेतनं तुम्ही ते करू शकाल. हीच माझी तुमच्या सर्वांसाठी ची इच्छा आहे. बऱ्याच वेळा माझे बरेचसे व्हिडिओ इंग्लिशमध्ये आहेत, त्यामुळे काही लोकांनी मला सांगितलं होतं की तुम्ही मराठीतनं करा. त्यामुळे हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत आणि पुष्कळशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. मला माहिती आहे की आपल्या दैनंदिन व्यवहाराचं किंवा जीवनाचं स्वरूप असं आहे की कळत नकळतपणे बरेचसे इंग्रजी शब्द आपल्या तोंडातनं निघतात. कितीही म्हणजे आपण जरी ठरवलं की नाही यूज करायचं तरी काही शब्दांना तसं पर्यायी शब्द नसतो किंवा सवयींमुळे आपण ते वापरतो. पण तरीही माझा हा प्रयत्न आय होप तुम्हाला नक्की आवडेल. जर हे विचार तुम्हाला पटले असतील, मनापासून आवडले असतील, तर माझा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, याच्यावरती कमेंट करा आणि नक्की माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादी तुमच्या आयुष्यातल्या व्यक्ती ज्यांच्याबद्दल तुम्हाला काळजी, आपुलकी आणि प्रेम वाटतं आणि ते जर आयुष्यामध्ये अशा गोष्टींसाठी जर झगडत असतील तर त्यांना तुम्ही नक्कीच मदत करू शकता. तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी आयुष्य बदलेल. त्यामुळे नक्की तुम्ही मदत करा. हे माझी आग्रहाची विनंती आहे तुम्हाला. आणि तुम्ही यासारखंच चांगल्या गोष्टी किंवा चांगले विचार आणि अनुभव जर तुम्हाला शेअर करायचे असतील आणि जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला माझ्या फेसबुकवरती मेसेज पाठवा. मी तुम्हाला माझ्या VIP ग्रुपमध्ये ॲड करेल आणि आपण नक्कीच भेटत राहूया. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. आणि तुम्ही आयुष्यामध्ये नेहमी सुखी राहा हीच परमेश्वराकडे प्रार्थना. थँक्यू.